आपले सर्वांचे लाडके दादा, लाडके भाऊ आणि एवढ्या जे आमच्या बहीण उभे आहे ज्यांनी दादाच्या हातावर रक्षाचा कवच बांधलेला आहे। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमचे बंधू, आमचे स्नेही आणि तुमच्या सर्वांचे लोकप्रिय आमदार देवेंद्र भाऊ भुयार, मंचकावर आसीन सर्व मान्यवर मंडळी, समोर बसलेले माझे बंधू भगिनी, माझ्या तरुण मित्रांनो, आज खरोखर वरुण देवाचा आशीर्वाद तर राहिलाच, पण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमच्या बहिणीच्या माऊमाऊलींचा आशीर्वाद सुद्धा आज दादाला आणि देवेंद्र भुयारला लाभलेला आहे। तुम्ही सर्व भाग्यवान आहात। एक सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्त्याला आपण एवढ्या मोठा विधानसभेवर जाण्याचा आपण त्यांना एक संधी दिली आणि खरोखर विधानसभेवर जाण्याचा आपण त्यांना एक संधी दिली आणि खरोखर मागील 4.5 वर्षामध्ये मी पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा देवेंद्र भुयार मुंबईमध्ये आले, दादाला भेटले, मंत्रालयात गेले, तो त्यांच्या डोळ्यासमोर फक्त एक आणि एकच माझ्या वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्राचा विकास कसा झाला पाहिजे, जास्तीत जास्त निधी कसा या भागामध्ये खेचून आणू शकतो, या सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे। आणि त्यामुळे त्यांनी जे सांगितलं, बरेच पैसे त्यांनी विविध योजनांची आपल्यापर्यंत आणण्याचं काम केलं। दादाचा सारखा पाठपुरावा करायचा, दुसऱ्याकडे सारखा पाठपुरावा करायचा आणि आज या आपला ग्रामीण भागामध्ये, शेतीप्रधान भागामध्ये त्यांनी विविध कामं आपल्यापर्यंत आणलेले आहे। या भागामध्ये संत्र्याच्या, मोसंबीचा फार मोठा म्हणजे आपल्याकडे बागायती क्षेत्र आहे आणि या संत्र्याच्या क्षेत्रासाठी त्यांच्या मनामध्ये नेहमीच काही ना काही म्हणजे चिंता असायची। मागील काही दिवसापूर्वी त्यांनी दादाला संपर्क केला, मला संपर्क केला, दिल्लीला आले। दिल्लीला आमच्या वाणिज्य मंत्र्यांची आम्ही त्यांची भेट करून दिली, त्यांच्यासोबत अनेक प्रतिनिधी आले होते, तुम्ही होते काही लोक। त्याचं कारण आहे की माझा भागाचा संत्रा जर एक्सपोर्ट झाला, चांगला भाव मिळेल आणि ते भाव कोणाला मिळेल, माझ्या सामान्य शेतकऱ्यांना मिळेल, त्याच्यासाठी ते थेट त्यांनी दिल्लीची धाव घेतली होती। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला माहित नसेल, 3-4 दिवस अगोदरच मला ITC कंपनीमधूनही फोन आला, NCCF मधूनही फोन आला आणि पियुष गोयल साहेबांचाही मला फोन मिळाला की आम्ही जे तुम्ही प्रतिनिधी मंडळ आला होता आणि जे आम्हाला सूचना केली होती त्याच्यासाठी आम्ही लोक म्हणजे व्यवस्थित लक्ष घालत आहोत। देवेंद्र भाऊ, तुमच्या या भागातला संत्रा पिकवणारा आमच्या शेतकऱ्यांना उद्या त्याला न्याय मिळतील याची मला खात्री आहे आणि फक्त तुमच्या परिश्रम आणि प्रयत्नामुळे मिळणार आहे। मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये आमच्या बहिणीसाठी, आमच्या लहान भावासाठी, आमच्या शेतकरीसाठी दादांनी कितीतरी योजना दिलेल्या आहे। माझ्या बहिणीला रक्षाबंधनची भेट खऱ्या अर्थानं जर कोणी दिली असेल त्याचं नाव आहे अजितदादा पवार, ज्यांनी आज थेट तुमच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून तुम्हाला पैसे दिले आहे। हे पैसे नाही आहे, ही काही तुम्हाला काही देण नाही आहे, हे तुमच्या स्वाभिमान वाढवण्यासाठी, उंचवण्यासाठी, ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही दादाची योजना तुमच्यापर्यंत आलेली आहे। आणि आतापर्यंत 2.25 कोटी महिलांचा, बहिणीच्या त्यामध्ये समावेश होऊन गेलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे
की अजून ही योजना चालू आहे, रजिस्ट्रेशन चालू आहे, 31 ऑगस्टची मर्यादा जरी राहिली असेल, पण जे कोणी बसलं असेल त्यांना नक्कीच 1 जुलैपासून ते त्यांना त्यांच्या अधिकाराचा पैसा मिळणार आहे. आणि त्यामुळे आज आपल्या सगळ्यांना हे विचार करण्याची गरज आहे की काम करणारे लोक कोण. मोठमोठी घोषणा करतात, येतात जातात. देवेंद्रभाऊ तुम्ही चांगलं केलं, 4.5 वर्षात तुम्ही मंत्री कोणाला इथे आणलं नाही, काय फरक पडत नाही. कोणी येते, पाहुणे जातात, त्यांना तुमची काय पडलेली नसते. आज दादा आहे जो मुंबईमध्ये बसून त्यांच्या मन आमच्या ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांचं मन नेहमी धगधग करत असतो. त्यांच्या मनामध्ये नेहमी चिंता असते, माझ्या शेतकऱ्यांचा काय होईल, माझ्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या माणसाच्या, आमच्या भगिनीचा काय होईल, हे विचार करणारा, चिंता करणारा एक माणूस आहे. त्यांचं नाव अजितदादा आहे. आणि म्हणून अख्खा महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे. हे एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगायला आलेलो आहो, मी आपल्याच भागातला आहो, मी गोंदियाचा आहो, पण आपल्या या विदर्भामध्ये आपल्याला समृद्धी घडवून आणायची आहे, खेचून आणायची आहे. त्याच्यासाठी काम करणारे लोक पाहिजे. आज अजितदादा सारखा नेतृत्व, आज आमच्यासारखे लोक अजितदादा बरोबर का गेले? आमचे वर्षानुवर्ष संबंध राष्ट्रवादीच्या ज्येष्ठांच्या बरोबर राहिले होते. माझी ओळख सगळ्यांना माहीत आहे की मी साहेबांच्या बरोबर राहिलेलो. पण आज अजितदादा सारखा काम करणारा व्यक्ती, आम्ही सरकारमध्ये गेलो, कशासाठी गेलो? आज देवेंद्र भुयारला तुम्ही जे जे काम केलं, तुम्ही सूचना केली, ते करू कशासाठी शकले? कारण आज अजितदादा आणि आम्ही सगळे लोक आज सत्ताच्या बरोबर आम्ही आहोत. हे लहान तरुणांच्या तुम्ही विषयी सांगितलं की त्यांच्या तुम्ही जीवनामध्ये तात्विक बदल घडवून आणला. हे कशासाठी शक्य झालं? तुम्ही एक सामान्य कार्यकर्त्यांना मुंबईपर्यंत तुम्ही पोहोचवलेला आहे. आणि मित्रांनो, एवढ्यासाठी मी आज त्या तुम्हा सगळ्या लोकांना विनंती करायला आलेलो आहो की आता येणारा काळ जवळचाच काळ आहे. लोक म्हणजे अनेक गोष्टी चुकीच्या म्हणजे ते महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्यासाठी आज प्रयत्न करून राहिलेले आहे. आणि राजकीय त्यांची पोळी कशी शेकायची त्याच्याशिवाय त्यांच्या मनामध्ये दुसरं काहीच राहिलं नाही आहे. आणि त्यामुळे प्रत्येक घटना झाली, काही प्रसंग झाला, त्याचा राजकारण करायचा, त्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो, तुमच्या विकासावर काय परिणाम होतो, त्याची काय कोणाला घेणदेण राहिली नाही. त्यामुळे आता काही दिवसानंतर आपल्याला परत विचार करावा लागणार आहे. हे आपल्याला आता एक परत संधी मिळणार आहे. मागच्या लोकसभेच्या वेळेस देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये एक वेगळा नॅरेटिव्ह लोकांनी चालवला. फेक नॅरेटिव्ह ज्यांना म्हणते, खोटा अपप्रचार होता, आपण त्याच्या बळी पडलो. पण मी तुम्हाला सांगतो, हे सगळे महामानुभाव ज्यांच्या आपण इथे सन्मान केला, आपण त्यांना हार अर्पण केला, फुलं अर्पण केले, हे महामानवांचा, शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. आणि त्याच विचारावर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करतो की आमच्या सोबत तुम्ही आम्हाला साथ द्या, दादाला साथ द्या, देवेंद्र भुयारला साथ द्या. एवढं आजच्या दिवशी तुम्हा सगळ्या लोकांना विनंती करतो आणि आपली रजा घेतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद सन्मान्य श्री प्रफुल्लभाई. आणि यानंतर संकल्प, निष्ठा, कर्म हाच धर्म मानणारे महाराष्ट्र राज्याचे लोकाभिमुख नेतृत्व, लाडक्या बहिणींचा लाडका दादा, एकच वादा अजित दादा, अजिंक्य बहिणी